अरे वाह रे वाह, सोलापूरच्या मातीचा जल्लोष बघा. होटगीच्या या पावनभूमीवर आज खेळाचा जणू महापूर आला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं कमालीचं आयोजन सन 2025 ते सन 2026 आणि मैदान गाजवला तो ब्रह्ममठ होटगी संचलित SVCS हायस्कूलच्या या अफाट मैदानावर. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज सकाळपासूनच पोर खेळ युद्धासाठी सज्ज. होटगी, आहेरवाडी, बरूर, वळसांग, कंदलगाव सगळीकडे बस, रिक्षा, टेम्पो भरून मुलं आली. जणू काय संपूर्ण बीटच मैदानात उतरलंय. उद्घाटनाचा मान मिळाला दक्षिण सोलापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय आळगीसर यांना. दीप लावला, राष्ट्रगीत झालं आणि मग काय धावपट्टीवर धुराळा उडाला. 100 मीटर धावण्यामध्ये पोरांना हवेला देखील मागे टाकलं. उंचउडीमध्ये आकाशाला स्पर्श केला. भाला फेकला तर जणू शस्त्र फिरवलं काय, असा हा रंगतदार कार्यक्रम होटगीच्या SVCS हायस्कूलच्या मैदानात सुरू झाला होता. या मैदानावरती झालेल्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून मातोश्री कैलासवासी शांताबाई हत्तुरे पतसंस्थेच्या चेअरमन सौ अश्विनीताई शिवानंद हत्तुरे मॅडम या तर थेट मैदानात उतरल्या. त्या मुलींना म्हणाल्या, बाळ तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. या कार्यक्रमासाठी अमोल हत्तुरे, मौला अली शेख, युवा नेते विठ्ठल बिराजदार सर, गोपाळ चव्हाण सर, सदर खेड सर, राहुल राऊत सर, रवी बिराजदार सर, वनमाने सर सगळेच मान्यवर मैदानात उतरले. पोरांना शाबासकीची थाप दिली. माननीय आळगी सर बोलताना थेट म्हणाले, ही पोरं म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं भविष्य आहे. खेळ शिकवतो शिस्त, खेळ शिकवतो एकजूट आणि खेळ शिकवतो जग कसं जिंकायचं. या मुलांची कामगिरी पाहून सरांनी मुलांना विचारलं, तुम्हाला कसं काय जमलं. ती मुलं हसत उत्तर दिली, सर म्हणाले होते फक्त पुढे बघ आणि धाव, मागे वळून बघायचं नाही. मित्रांनो, अशी पोरं जर ग्रामीण भागातून येत असतील तर ऑलिम्पिकचं स्वप्न फार दूर नाही राहिलं. विजेते उपविजेते पुढे तालुका स्तरावर सोलापूरला दाखवतील आपली ताकद. आणि हो, कैलासवासी शांताबाई हत्तुरे पतसंस्थेच्या चेअरमन सौ अश्विनीताई शिवानंद हत्तुरे मॅडम तर थेट जाहीर केलं, विजेत्या मुलांना विशेष असे पुरस्कार पण देण्यात येतील. मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, ही स्पर्धा नव्हती भावांनो, ही होती ग्रामीण महाराष्ट्राच्या ताकदीची, जिद्दीची आणि स्वप्नांची जत्रा. होटगीच्या या मातीला आणि या पोरांना माझा सलाम. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं, खरंच पोरं ऑलिम्पिक पद आणतील का? ऑलिम्पिकच्या पदाला गवसणी घालतील का? ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आता लगेच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील तसेच देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.